नमस्कार. आज भाजीला काय बनवू असा विचार करतायत तर आज आपण करणार आहोत स्पेशल भाजी, तीही फक्त 10 मिनिटात. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी एक कच्चा कांदा आणि ताजं नारळ घेतले, त्यासोबत 2-3 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरं आणि भाजलेले तीळ घेऊन पाणी टाकून ते वाटण तयार करून घेतलंय. आता कढईमध्ये तेल तापलं की त्यात कांदा टाकायचा. कांदा परतला, टोमॅटो आणि हळद टाकायची. टोमॅटो मऊ झाला की त्याच्यात 2-3 वांगे बारीक चिरून टाकायचे. त्यासोबतच सुके बोंबील जे साफ करून छोटे तुकडे करून घेतले होते मी आणि गरम पाण्यात 10 मिनिटं भिजवून ठेवले होते ते टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकून हे हलवून घ्यायचं आहे. भाजी 2 मिनिटं झाकून शिजवून घ्यायची. त्यानंतर त्यात गरजेपुरतं वाटण टाकायचं. त्याचबरोबर धणेपूड, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि किचन किंग मसाला टाकून परतून घ्यायचं आणि भाजीला परत एकदा 2-3 मिनिटं झाकून शिजवून घ्यायचं आहे. झाकलेल्या प्लेटमध्ये पाणी तापायला ठेवायचं. पाणी तापलं की ते पाणी भाजीत ओतायचं. त्यासोबत 1-2 तुकडे कोकमचे टाकले आहे आणि भाजीला छान उकळी आली की कोथिंबीर टाकून भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सर्व्ह करायची आणि सोबत सोलकढी असेल तर मस्तच.